नमस्कार, माझे पूर्ण नाव ऐश्वर्या श्रीकृष्ण बुराडे असून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचोली येथील इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे संधी आणि समज. एकदा एक माणूस आयुष्याला खूप कंटाळला. आयुष्यातील नेहमीचे कलह यामुळे खूप त्रासला आणि पहाटे 3 वाजता उठून रस्त्याने चालायला लागला. चालता चालता नदीच्या काठावर पोहोचला. काय करावे असा विचार करता करता नदीच्या काठावर बसला. डोक्यात अनेक विषय घोळत होते. हाताला काम नाही, काम आहे तर यश नाही, जवळ पैसा नाही, लोक ख्याली खुशीत आहेत, आपणच अभागी आहोत, असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते. असे अनेक विचार मनात येत असतानाच त्याने आजूबाजूला हातांना चापसून बघितलं. त्याच्या हाताला एक पिशवी लागली. अंधार असल्याने काहीच दिसत नव्हतं, म्हणून त्याने पिशवीत काय आहे याचा अंदाज घेतला तर पिशवीत दगड भरलेला आहे असं जाणवलं. पिशवी तर सापडली, ती सुद्धा दगडाची. या विचाराने तो आणखी उदास झाला आणि एक एक दगड नदीत फेकत राहिला. आता उजळायला आलं होतं, पण तो एक एक दगड फक्त हातानेच काढून न बघता नदीत फेकत होता. आता सूर्य वर आला होता. सूर्याच्या कोवड्या किरणांनी आणि मंद वाऱ्याच्या झुळकेने माणसाला बरं वाटलं. डोक्यातील अस्वस्थ करणारे विचार कमी झाले होते. आपणच फेकत आहोत ते पिशवीतील दगड फारच गुळगुळीत आहेत असं त्याला वाटलं. आपण फेकता फेकता त्याने एकदा त्या दगडाकडे पाहिलं. पण तो एकदम अवाक झाला. झटकन त्याने पिशवीत पाहिले, पण व्यर्थ. सारेच हिरे त्याने नदीत फेकले होते. कथा इथेच संपली आहे. पण या कथेचे तात्पर्य असे आहे की आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आपले जीवन बदलण्याची संधी मिळत असते. पण ते प्रसंग आणि ती संधी आपल्याला ओळखता नाही आली तर कदाचित आपले जीवन व्यर्थ जाऊ शकतो आणि पुढे खूप पश्चाताप होऊ शकते. एवढे सांगून मी माझी कथा इथेच संपविते आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.